जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. तर आजचा जो काही डेमो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला असेलच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, बर्थडे व्हिडिओ आपण खूप दिवसानंतर घेऊन आलेला आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे. तर जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जो काही व्हिडिओ तयार केलेला आहे, यामध्ये आपण जे मटेरियल यूज केलेलं आहे हे मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. तर ते तुम्हाला याला कोणताही पासवर्ड मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही इझिली सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला सिम्पली बीट मार्क आणि जे काही इतर मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. बीट मार्कची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल व बाकीचे मटेरियलचे टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईट मोशन ॲप ओपन करून आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला बीट मार्क सेट जो काय तुम्ही इम्पोर्ट केलेला आहे तो इथं अशा प्रकारे दिसून येईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला लेयर्स आणि सॉंगची लेअर बघायला मिळेल. आता आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची फाईल असेल ते सिम्पली आपल्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण जे काही ते डेमोसाठी इमेजेस यूज केलेले आहेत या जागी तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. मी हे डेमो इमेज ॲड करून घेतलं आहे. आता आपल्याला सिम्पली 3 डॉटला क्लिक करून इथं फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे कंपोजिशनला आपलं जे काही आपली इमेज आहे तिथं फुल स्क्रीन होऊन जाईल. आता आपल्याला शेवटपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपल्याला सुरुवातीला येऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला 3.4 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली या इमेजला क्लिक करून स्प्लिटला क्लिक करायचं आहे. तर आपण तुम्हाला जेवढे काही बीट्स दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटला येऊन तुम्हाला इमेजला क्लिक करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इमेज स्प्लिट करून त्या बीटपुरतं आपल्याला ते इमेज कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे काही ते स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही इथं पेस्ट करू शकता. अशा प्रकारे आपण इथे सगळे जेवढे काही आपले बीट्स आहेत तेवढे ते इमेजेस कट करून घेतलेले आहेत. आता आपण जे काही स्पेशल इफेक्ट्स आज यूज केलेले आहेत ते मी तुम्हाला असं बीट मार्फत दिलेले आहेत. तुम्हाला बघायला मिळेल की आपल्या इमेजच्या खाली एक आपल्याला स्पेशल राऊंड रेक्टँगलची लेअर बघायला मिळेल. आता आपल्याला सिम्पली त्या लेअरला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर हा जो काय आत्ता आपण खाली इफेक्ट कॉपी केलेला आहे तो सिम्पली आपल्याला वरती जे काय आपली इमेज आहे त्याला पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की प्रत्येक इमेजच्या खाली आपल्याला एक लेअर आपण बरोबर त्या बीटवरती कट केलेलं आहे. तर सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला येऊन पुढच्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्या लेअरच्या वर जे काय आपला आत्ता आपण इमेज कट केलेला आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तसंच आपल्याला पुढच्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून सेम आपण जे काय पुढची लेअर इथे पेस्ट कट केलेले आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर एकदम इझी वेमध्ये आपण तुम्हाला ते इफेक्ट्स दिलेले आहेत. तुम्हाला ते सिम्पली ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत. जे इफेक्ट तुम्हाला इथे खाली मी लेअरमध्ये दिलेले आहेत तेच तुम्हाला इथे वरच्या इमेजला पेस्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर आता आपण 10.19 सेकंडपर्यंत आपले इफेक्ट्स पेस्ट करून घेतलेले आहेत. आता इथून पुढे आपले स्पेशल जे काही इफेक्ट्स आहेत ते चालू होणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे काही 10.19च्या बीटला आपली लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्या वरच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता जो काय आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे हाच इफेक्ट सिम्पली आपल्याला पुढं 14.06 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 17.22 सेकंडच्या बीटला येऊन हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे टोटल आपण 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला सिम्पली त्या इमेजला क्लिक करून अशा प्रकारे इमेज कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काय आपली इमेज आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे 3 पार्ट दिसून येतील. पुन्हा आपल्याला झूम करून झूम आउट करून अशा प्रकारे इथे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या जागी तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता आणि जर ते इमेज इथं कट होत नसेल तर तुम्हाला सिम्पली गॅलरीमधून या साईजमध्ये इमेज आधी कट करून घ्यायचं आहे आणि नंतर सिम्पली तुम्ही बघू शकता की आपण आधी इफेक्ट डिलीट करून घेऊया. इथे आपल्याला या साईडचं इमेज गॅलरीमध्ये कट करून घ्यायचं आहे. नंतर इथे इमेज ॲड करून त्याला ही मी इफेक्ट अशा प्रकारे इथे पेस्ट करू शकता. तुम्हाला इथं हा स्पेशल इफेक्ट ॲड झालेला दिसून येईल. जर तुमचं इमेज इथं कट होत नसेल तुम्ही गॅलरीमधून ही इमेज कट करू शकता. आता सिम्पली आपल्याला पुन्हा 11.16 सेकंडाच्या बीटला येऊन
इथं जे काही खाली लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा जे काय याच्यावर जी काय इमेजची लेअर आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपण या इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे याची आपल्याला इथं साईज कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे साईड ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इथं असा इंटरफेस झूम आउट केल्यानंतर दिसून येईल. तर आपल्याला टोटल असे 3 स्पेशल इफेक्टचे लेअर बघायला मिळणार आहेत. आपल्याला तिन्ही लेअरची ते ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे आणि तिन्ही लेअरला हा इफेक्ट व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इमेजची जी काही साईज आहे ती इथं कट करूया म्हणजे आपल्याला इफेक्ट जो काय तो स्पेशल इथं ॲपला झालेला दिसून येईल. आणि नंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे. आपलं जे काही लेअरची शेवट आहे तिथे येऊन सिम्पली आपल्याला हे इमेज झूम आउट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओचा टोटल ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला येऊन ही जी काही मोठी लेअर आहे म्हणजे 15.03 सेकंदाची लेअर आहे त्याला येऊन सिम्पली आपल्याला आत्ता कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि लास्ट म्हणजे 18.20 सेकंडच्या बीटला येऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आजचे आपण सगळे स्पेशल इफेक्ट इथे ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला आपलं PNG जे काय स्पेशल बर्थडेचं PNG आहे ते सिम्पली मटेरियलच्या फाईलमध्ये मिळून जाईल. ते अशा प्रकारे मीडियामध्ये जाऊन ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली खाली हे PNG इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला साईज कमी करून बरोबर ते इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत जाऊन याची लेंथ पण वाढून घ्यायचं आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की जेवढे काय आपले बीट्स आहेत त्या बीटमध्ये जे काय आपण 3 स्पेशल इफेक्ट्स ॲड केलेले आहेत म्हणजे हे जे काय स्पेशल इफेक्ट ॲड केलेले आहेत यामध्ये आपले जे काही PNG आहे ते बरोबर आपल्या फोटोवर त्यामुळे आपल्याला ते ॲडजस्ट करायचं आहे. आता आपल्याला 10.19 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली तर आपल्या त्या PNGच्या लेअरला क्लिक करून कटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला 11.16 सेकंडच्या बीटला येऊन स्प्लिट करून घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला जो काय मधला पार्ट आहे तो आपल्याला कट करून अशा प्रकारे साईडला थोडं वरती इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काय आपली इमेज आहे त्याच्या फेसवरती इथे PNG येणार नाही. इथे आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे. असंच आपल्याला जो काय आपला 14.06 सेकंडचा बीट आहे त्याही बीटला आपल्याला मधला पार्ट बरोबर अशा प्रकारे कट करून तो इथे वरती ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जो काय आपला स्पेशल इफेक्ट आपण इथे अप्लाय केलेला आहे तो आपल्याला इफेक्ट इथे ॲडजस्ट झालेला दिसून येईल. आता आपल्याला जो काय 17.22 सेकंडचे जे काही शेवटचे आपले PNGचा पार्ट राहिलेला आहे तोही आपण इथे ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे आपलं इथं सगळं PNG जे काय ते ॲडजस्ट होऊन जाईल. तुम्हाला आपल्या व्हिडिओचा आजचा ओव्हरऑल लुक इथं अशा प्रकारे दिसून येणार आहे. सगळं आपण PNG वगैरे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि जो काय आपला स्पेशल 3 लेअरचा इफेक्ट आहे तिथे आपण हे PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही सर्व PNG व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही रिव्हर्स करून पाहू शकता किंवा कमेंट करून सांगू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. इथं आपल्याला वरती एक ॲरोचा ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे आजचा व्हिडिओ चिटमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.